नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, जन्माष्टमीचा दिवस खूप खास आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी केली जाते. या दिवशी भक्त उपवास करतात आणि नियमांचे पालन करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचे व्रत पाळले जाते. हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. लोक या खास दिवसाची तयारी खूप दिवसापासून करतात. मंदिर सजवतात आणि उपवास करतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता. 2025 मध्ये भगवान श्रीकृष्णाचा 5252वा जन्मोत्सव साजरा केला जाईल. जन्माष्टमीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्यानेच शुभ फळ मिळतात. यासोबतच जन्माष्टमीच्या दिवशी उपवासाचे नियम पाळावेत. जन्माष्टमीचा सण जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या स्मरणार्थ केला जातो त्याला खूप महत्त्व आहे. हा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास असतो, कारण या दिवशी भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरले असे मानले जाते. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी भक्ती, प्रेम आणि आनंदाने साजरा केला जातो. जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ते विष्णूचे 8वे अवतार मानले जातात. कृष्णाने दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण केले असे मानले जाते. श्रीकृष्ण आपल्या शिकवणीतून लोकांना नैतिक आणि धार्मिक जीवन जगण्याचा संदेश देतात. जन्माष्टमीचा सण भक्ती, प्रेम आणि समर्पणाचं प्रतीक आहे. या दिवशी सकाळी उठून आसन करा आणि श्रीकृष्णाच्या नावाने उपवास करण्याचे व्रत घ्या. या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर निश्चित काल येथे म्हणजेच रात्री 12 वाजता विधीनुसार पूजा करा. जन्मानंतर श्रीकृष्णाला स्नान घाला आणि त्यांना नवीन कपडे घाला. लोणी, साखरेची कँडी, फळे आणि तुळस अर्पण करा. यानंतर उपवास सोडा. उपवासाच्या दिवशी अन्न सेवन करू नका. या दिवशी निर्जल उपवास करा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही फळे खाऊ शकता. जरी तुम्ही या दिवशी उपवास करीत नसलात तरी सात्विक अन्न खा. घरी कांदा आणि लसूण शिजवू नका. या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नका. कोणाशीही भांडू नका आणि तुमचे मन शुद्ध ठेवा. या दिवशी घरातील मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा आणि सजवा. या दिवशी देवाला नवीन आणि पिवळे कपडे घाला. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी अन्न, धान्य आणि मीठ खाऊ नये. या दिवशी दान धर्माचे विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.